हा जखणगावमधील मल्हार चौक आहे. मल्हारवाडी याला परिसर असं म्हटलं जातं. हा जखणगाव पिंपळगाव शिवायपाशे जवळ असणारा परिसर आहे. यामध्ये असणारं हे खंडोबाचं ठाणं आहे. या खंडोबाच्या ठाण्याच्या जवळ गावाच्या लोकांच्या वर्गणीतून पाऊतक्यासाठी असं त्याची सावली आणि इथं मुलांना व्यायामाची, या परिसरातील मुलांसाठी व्यायामाची सोय करण्यात आलेली आहे. आणि त्या माध्यमातून हा पूर्ण परिसर विकसित करण्यात आलेला आहे. हे खंडोबाचे पुजारी आहेत पोपटराव, आणि या पोपटरावच्या माध्यमातून ही रोज या खंडोबाच्या पाऊतक्याची पूजा चालते. हे खंडोबाचं जागृत देवस्थान आहे. हे पोपटराव मोरे आहेत. नमस्कार पोपटराव. हे किती वर्षापासून या पाऊतक्याची? जसं होतंय तसं करतो. तुमचे वडील पण करायचे? वडील बी करतो. वडिलोपार्जित ही, आणि यांनी हे निस्वार्थ भावनेतून भगवंताची भक्ती म्हणून या पाऊतक्याची पूजा करतात. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. दर दसऱ्याला, दर सट्टीला देव गावातून येतो आणि ह्या देवाला भेटायला येतो. गावामध्ये असणारं खंडोबा मंदिर, तिथून देव निघतो आणि या खंडोबाला भेटायला येतो. इथं स्वच्छतेसाठी कचराकुंडी ठेवण्यात आलेली आहे. याच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करून एक आदर्श अशा प्रकारची ही दैवी अशी परंपरा याने मेंटेन केलेली आहे. याच परिसरामध्ये या पाण्याच्या टाकीसाठी या पोपटराव मोरे यांनी स्वतःची जागा बक्षीसपत्र करून दिलेली आहे. बघा, पाहू शकता तुम्ही, या पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. हे जनसुविधाच्या मार्फत हे काम चालू आहे. आणि या पाण्याच्या टाकीचं काम हे जलजीवन मिशन जे केंद्र सरकारचं आहे, परंतु मध्यंतरी निधीअभावी हे काम अपूर्ण राहिलेलं आहे. या बघा, या तुम्ही बघू शकता, या पाऊतक्याला ही जागा यांनी स्वतः दिलेली आहे आणि वृक्षारोपण करून याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा परिसर सुशोभीकरण आणि स्वच्छ सुंदर ठेवण्यात आलेला आहे.